हे पिऊन घे. जयंत, अरे माझ्या घरून व्हिडिओ कॉल येतोय, तू पण ये ना. हाय, कसे आहात सगळे? हाय जानू. कशी आहेस? जयंत, कसा आहेस रे? नमस्कार बाबा, मी बरा आहे. काय मग आज काय स्पेशल? सगळे असे एकत्र का जमलायत? सांगते मी सगळ्यांनाच सांगते. आनंदींना शाळेत ऍडमिशन मिळाली आहे आणि ती सुद्धा फ्री. दादा, काय झालं अरे? अगं हो, मोफत दाखला मिळालाय. म्हणजे शाळेचा ड्रेस, वह्या, पुस्तकं सगळं सगळं शाळाच बघणार आहे. हो. ताई, अगं कसली भारी न्यूज दिलीयस तू. कॉंग्रॅच्युलेशन भावनाताई. थँक्यू. चला, आपली आनंदी आता शाळेत जाणार तर. म्हणजे नक्की जाणार. हो ना. ए ताई, आनंदी कुठे आहे? मला तिला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचंय. दे ना तिला. अगं आज दिवसभर शाळेच्या ऍडमिशन साठी आम्ही उन्हात फिरत होतो ना, त्यामुळे दमून झोपल्या त्या. काय ग. ए पण माझं बोलणं करून देशील तिच्याशी? हो. मला बोलायचंय तिच्यासोबत. थँकी दादा, कसा आहेस तू? आणि तुझं काम कसं चाललंय? सिंचना वहिनी, हरीश दादा कुठे आहे? जानू अगं तर दुकानात आहे, येईलच इतक्यात. बरं त्याला सांग या बहिणीला कधीतरी जनरली फोन कर म्हणावं. हो ग, सांगेन. बरं, आपण खूप वेळ घेतला त्यांचा. ठेवा तो फोन. हो ठीक आहे. आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन. ताई, आता आनंदीची जास्त काळजी करू नकोस हा. तिचं सगळं काही छानच होणार आहे बघ. हो जानू. जानू, काळजी घे ग. हो, तुम्ही सुद्धा आपापली नीट काळजी घ्या. ठेवते आता. फोन करत जा अधून मधून. बाय बाय. बाय जानू. पी हे, पिऊन घे. हे बघ, आपण आपले सगळे लोन्स क्लिअर करणार, बॅकलॉग सुद्धा भरून काढू आणि सेव्हिंग सुद्धा करू. तू नको काळजी करूस. अगं त्यासाठीच बिझनेस करतोय ना आपण, नाही तर नोकरी नसती का केली. आणि हे बघ, मला तुझ्या पप्पांना इम्प्रेस करायचं होतं. मला त्यांच्यासारखं नाव करायचं होतं, स्वतःला एक्स्टॅब्लिश करायचं होतं. म्हणून आपण हा बिझनेस सुरू केलाय ना. हा, आणि हे तू मध्येच काय सुरू केलं? सेव्हिंग सेव्हिंग सेव्हिंग. आणि मला खरंच विश्वास बसत नाहीये की हे सगळं तू बोलतीयस. अगं गाडे पाटल्यांची मुलगी आहेस तू, आणि तू मला एवढ्या तेवढ्या खर्चांवरून बोलतीयस. कमाल आहे. हो, मीच बोलतीये. कारण काय आहे ना हॅरी, मी फक्त गाडे पाटलांची मुलगी नाहीये, मी दळवी कुटुंबाची सून सुद्धा आहे. आणि हॅरी, एवढ्या वर्षांचा संसार करून आई बाबांकडे बघून मी एवढं तर नक्कीच शिकली की आपण जितकं कमवतो ना, त्यातून थोडी तरी सेव्हिंग्स माणसाने करावी. शपथ. सिरियसली हनी, मला ना खरंच बिलीव्ह होत नाहीये हे सगळं तू बोलतीयस. हो, मीच बोलतीये. आणि आता मी जे करणार आहे ना. हे नीलांबरीचा फोन येतोय. थांब, स्पीकरवर टाकते. हाय नीलू, बोल ना. काही नाही ग, असंच फोन केला. ते कामाचं कसं सुरू आहे? एक नंबर काम झालंय. अगं तुझा प्लॅन वर्क झालाय. गुणाजी आणि संपतराव एकत्र आले. हे बघ, आता अजून पुढे तुझी मदत लागणार आहे आम्हाला. ही मी करेनच, पण सुपर्णा, माझ्याकडे अजून एक भन्नाट आयडिया आहे. कोणती? सांग ना. ते गुणाजी आहेत ना, त्यांना एक मुलगी आहे ना? हो आहे ना, पण तिचं काय? अगं ती मुलगी आणि आमचा सिद्धू यांच्यात लहानपणीच खूप क्लोज फ्रेंडशिप होती. आणि त्यांच्यात तर लग्नाचा पण विषय झाला होता. पण काय ना, पप्पा आणि गुणाजी यांचं भांडण झालं आणि मग तो विषय फिसकटला.
पण हा, आता त्या दोघांमध्ये परत चांगली मैत्री झाली. जर का सिद्धूचं त्या मुलीसोबत लग्न झालं तर पप्पा आणि गुणाजी एकमेकांचे व्यायी होतील, म्हणजे एकमेकांचे नातेवाईक. आणि मग काय, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. ग्रेट, काय ब्रिलियंट आयडिया आहे. कसं सुचतं ग तुला हे? सुस्त असं पण हा ऐक, याबद्दल तू थोडा नीट विचार कर हं? आणि फक्त तुझा फायदा ग. नाही नाही काही नाही, प्रसाद प्रसादासारखाच आणणार आहे. गोड नाही खायचा सासूबाई. तू इथे का कामावर नाही गेला का? तो मालक त्यांच्या घरी पूजा आहे. अच्छा अच्छा, म्हणून दुकान बंद आहे. बरं बरं बरं. अगं बाई, आता आले का वांदे? असं काय करतो आता? दुकान बंद म्हणजे मग एक डब्बा तुझा तू खाशील इथे, पण मग तो जो दुसरा डब्बा आहे जेवणाचा, त्याचं काय करणार आता? काय रे, काय झपाटल्यासारखा हसतो? हसतो कशाला? आणि काय ग, ही डब्याची काय भानगड आहे? सांगू? ए